बेसनाचे असे रवाळ मऊसर लाडू असतील ना तर मग ते अगदी तोंडात विरघळतात. पण जर का तूप योग्य प्रमाणात वापरलं नाही तर मग ते कोरडे होतात किंवा कधीकधी तूप जास्त झालं तर मग लाडू बसतात, लाडूला व्यवस्थित आकार येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न रेलणारे, दाताला न चिकटणारे बेसनाचे लाडू करण्यासाठी काय काय करायचं ते पाहणार आहोत. नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण दिवाळी फराळातील बेसनाचे लाडू बनवतोय. चला तर मग आता पटकन रेसिपीला करूया सुरुवात. बेसनाचे लाडू करण्यासाठी इथे मी 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तर ही एका जाड बुडाच्या कढईत घालूया आणि याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर अशी डाळ भाजून घेतली म्हणजे मग नंतर पीठ भाजायला कमी वेळ लागतो आणि लाडू पण खायला खमंग लागतात. तर आता उलटण्याने असं सतत हलवत या डाळीला भाजून घ्यायचं आहे. फार याला आपल्याला तांबूस करायचं नाही, पण हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे ही डाळ मी जवळपास 8 ते 10 मिनिट मंद गॅसवर भाजून घेतली आहे. याचा रंग बदललेला आहे. तर एवढीच आपल्याला भाजायची आहे. आता गॅस बंद करूया आणि ही डाळ एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. आणि थंड झाली की आता गिरणीतून याला दळून आणायचं आहे. तर दळताना फार बारीक याचं पीठ दळायचं नाही, थोडंसं किंचितसं जाडसर दळायचं आहे. तर गिरणीतून पीठ आणल्यानंतर मी ते पंख्याखाली ठेवलं होतं आणि थंड झाल्यावर एका डब्यात भरून ठेवलं आणि त्यातलं अर्धा किलो पीठ मी काढून घेतलं आहे. म्हणजे 500 ग्रॅम बेसन घेतलं आहे आणि 400 ग्रॅम पिठी साखर आणि 200 ग्रॅम तूप घेतलं आहे. तर मी इथे गाईचं तूप घेतलं आहे. तुम्ही म्हशीचं तूप घेऊ शकता किंवा अगदी वनस्पती तूप वापरलं तरी चालेल. आता पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी जाडबुडाची कढई घ्यायची आणि तूप एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचं आहे. तर सुरुवातीला मी 2 चमचे तूप घातलं आहे. आता हे अर्धा किलो बेसन यामध्ये घालूया आणि याला भाजून घ्यायचं आहे. एकदम जर का आपण तूप घातलं तर तुपाचा आपल्याला अंदाज येत नाही. कधीकधी आपल्याला हे बेसन भाजताना कोरडं वाटतं आणि मग आपण तूप घालत जातो आणि नंतर पूर्ण भाजून झाल्यावर हे पीठ पातळ होतं आणि पीठ पातळ झालं की मग लाडूला आकार व्यवस्थित येत नाही. त्यामुळे तूप आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे. तर आता इथे मी एक 5 मिनिट हे बेसन भाजून घेतलं आहे. आणखी 2 चमचे मी तूप घातलं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की या पिठाचे गोळे होत आहेत तर एखाद्या पेल्याने किंवा वाटीने हे गोळे मोडून घ्यायचे. आता जवळपास 10 ते 12 मिनिट झाली आहेत. तर या पिठाचा तुम्हाला थोडासा रंग बदललेला दिसत असेल. तर जसं जसं आपण भाजत जाऊ तसा याचा रंग बदलत जातो. अगदी मंद गॅसवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे आणि बुडापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे बुडाला लागत नाही. आणि नेहमी पीठ भाजण्यासाठी जाड बुडाची कढईच वापरायची. आता मी इथे पाव कप तूप घातलं आहे. आधी आपण डाळ भाजून घेतली आहे त्यामुळे हे पीठ भाजायला थोडासा कमी वेळ लागतो. आधी तुम्हाला हे पीठ कोरडं वाटेल पण अजिबात तूप जास्त घालू नका, कारण जसं जसं आपण भाजत जाऊ तसं तूप सुटत जातं. अधूनमधून असं पसरून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने त्याला एकसारखी हीट मिळते आणि पीठ पटकन भाजल्या जातं. आता जवळपास 30 ते 35 मिनिट झाली आहेत. पीठ थोडंसं ओलसर झालं आहे, सैल झालं आहे, चांगलं याला तूप सुटलेलं आहे आणि मला हलवतानासुद्धा जड लागतं आहे. म्हणजेच आपलं पीठ भाजत आलेलं आहे. आधी डाळ भाजल्यामुळे थोडासा कमी वेळ लागला आहे. तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. दूध घातल्याबरोबर तुम्ही पाहू शकता हे पीठ असं फसफसून आलं आहे. आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं दूध घातलं म्हणजे लाडू छान रवाळ दाणेदार तयार होतात, दाताला अजिबात चिकटत नाहीत. दूध घातल्यानंतर आणखी 3 ते 4 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे दूध यामध्ये राहत नाही. तर आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत. पीठ भाजल्याचा छान खमंग असा सुगंध येतोय. तर एवढंच आपल्याला भाजायचं आहे. गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा उलटण्याने हलवायचं आहे, कारण आपली कढई खूप गरम आहे. आपण हलवण्याचं थांबवलं तर हे पीठ बुडाला लागू शकतं.
आणि 1 मिनिटानंतर आता लगेच परातीमध्ये काढून घेऊया। आता जरी तुम्हाला हे पीठ घट्ट वाटलं तरी नंतर ते सैल होतं। छान याला पसरून घ्यायचं आहे। तर या पिठाला तुम्ही पाहू शकता रंग खूप छान आलाय। तर आता इथे मी हे सगळं पसरून घेतलंय। कोमट होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि मग साखर घालायची आहे। आता अर्धा तास झाला आहे, पीठ कोमट झालेलं आहे। तर उलटण्याने हे सगळं हलवून घेऊया। तर मस्त असं रवाळ दिसतंय। यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर 2 बॅचेसमध्ये आपण घालूया। तर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। पहिली साखर मिक्स करून घेतल्यानंतर मी उरलेली घातली आहे। तर बरोबर 500 ग्रॅम बेसनाला 400 ग्रॅम पिठी साखर घातली आहे। सुरुवातीला कदाचित तुम्हाला ही साखर जास्त वाटेल, पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आता मी मिक्स करून घेतलंय। तर 1 चमचा वेलची पूड घालूया आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता किंवा बेदाणेही वरून तुम्हाला लावता येतील। पण हे असे नुसतेच बेसनाचे लाडू खायला खूप छान लागतात। चांगलं याला एकत्र करून घ्यायचं आहे। दोन्ही हातावर घेऊन असं मळून घ्यायचं, म्हणजे पीठ आणि साखर व्यवस्थित एकत्र होतं। तर याचा आता छान गोळा तयार झाला आहे। हातावर घेऊन गोल गोल फिरवून घेऊया। आणि आता जरी तुम्हाला हे पीठ सैल वाटलं तरी थोड्या वेळाने हे थोडंसं घट्ट होतं। जसे बांधल्या जात आहेत तसे लाडू करून घ्यायचे, थोड्या वेळ तसेच ठेवून द्यायचे आणि मग अर्ध्या तासाने त्याला व्यवस्थित आकार द्यायचा। तर इथे मी लाडू बांधून घेतलाय। वरून मी पिस्ते लावतीये। तर दिसायला एकदम भारी दिसतोय। आणखी एक बांधून घेऊया। तर अशा पद्धतीने बेसनाचे लाडू अवश्य करून पहा, करायला खूप सोपे आहेत। आधी डाळ हलकीशी भाजून घ्या, म्हणजे मग पीठ भाजायला कमी वेळ लागतो। आणि तूप 2-4 टप्प्यात घाला, म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येतो। कारण बेसनाचे लाडू हे पूर्ण तुपाच्या प्रमाणावर कसे होतील हे अवलंबून असतं। पीठ भाजताना मंद गॅसवर भाजून घ्या। थोडंसं पीठ भाजत आलं की दुधाचा शिपका द्या, म्हणजे लाडू छान दाणेदार तयार होतात, दाताला अजिबात चिकटत नाहीत। आणि लाडू करताना तुम्हाला असं वाटलं की मिश्रण सैल झालंय, तर जसा आकार येईल तसे लाडू बांधून घ्या आणि नंतर थोड्या वेळ ते लाडू तसेच ठेवा। एखाद्या तासानंतर परत लाडू बांधून घ्या, म्हणजे मग त्याला व्यवस्थित आकार येतो। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 1 किलोच्या वर लाडू तयार झालेत। मी केले तसे 35 लाडू झाले आहेत, पण तुम्ही साईज कसा ठेवता त्यावर किती लाडू होतील हे अवलंबून आहे। दिसायला एकदम मस्त दिसतायत आणि खायला पण तेवढेच अप्रतिम लागतात, अगदी तोंडात विरघळतात। तर अशा पद्धतीने लाडू केल्यानंतर मला कमेंटमध्ये कसे झाले अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करायला आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।